लवकर जाऊया आणि लवकर येऊया. आबा यायच्या आत. ओके मी काय म्हणतो. अरे कुठे निघालात तुम्ही? आबा तुम्ही तालुक्याला नाही गेलात? हा हा हो हो, जरा उशीर झालाय मला. पण तुम्ही कुठे चाललंय? फिरायला. आल्यापासून पारू कुठेच गेलेली नाहीये ना, म्हटलं तिला जरा गाव दाखवून आणते. हो ना? बर बर, जा जा, मजा करा. ए, तू कुठे चाललो नंदी? त्या दोघांमध्ये तुझं काय काम आहे? तू ये गाडीत बस, माझ्या बरोबर तालुक्याला चल, जरा बाजार दाखवतो तुला. आबा ते चलिए बस. मजा करा, पण दुपार व्हायच्या आधी परत या घरी. जा जा भावाबरोबर. अरे, ज्या भावाला आणि बहिणीला तुझ्याशिवाय एक घास जात नाही, ते तुझ्याशिवाय फिरायला जातील का? उगाच तुमच्या भावाभावांच्या प्रेमात मी दुश्मन व्हायला नको बाबा. जा. थँक्यू. आबासाहेब धन्यवाद. मजा करा, पण दुपार व्हायच्या आधी परत या घरी. वय वय. हो. आबासाहेब बाय बाय. वाचलो, जस्ट वाचलो. मला वाटलेलं गेलो बेस तालुक्याला. पारू छान दिसते ना. खूपच. हा चला ना, उशीर होतोय, निघायला पाहिजे. हा चल. ए मॅडम, ते जुन्या फिल्म्स मध्ये दाखवायचे ना, गावात डाकू असतात, तसे आहेत का इथे? काय काय प्रीतम? नाही नाही काय, मी बघितलंय. कुठे? कुठे काय कुठे, तुझ्या घरात राहता तुम्ही. आबासाहेब. प्रीतम सर तुम्ही ना. अहो दगड दगड काय उचलता? पारू कुठे ठेवलीस? काय नाही. काय मस्ती करता तुम्ही? चला ना पुढे जाऊया. चला मी तुम्हाला हळदीची शेती दाखवते. हा चल, इथे सरळ की इकडे? इथे इकडे इकडे. अच्छा इकडे या. चल.
काय रे उठ. सयाजीची पोरगी जग्याला सांगून उचला तिला. त्या दिवशी मंदिरात सयाजीने माझा अपमान केला, मला माझी मान खाली घालावी लागली. आज त्याला अशी अद्दल काढवतो ना, तो पुन्हा आयुष्यात कधी मानवर करू शकणार नाही. उचल. दिशा, कोणाचा फोन आहे? मी करते तुम्हाला. सॉरी, काय झालं सासू मॉम? ते केटरिंग वाल्याचा फोन होता. पटकन सांगतच नव्हता त्याचं काय काम आहे ते. पण सासू मॉम, तुम्ही सया दादा म्हणालात का? तुम्ही ओळखता यांना? तुम्ही दोघी जरा बाहेर थांबता. जरा हे काय म्हणतायत ते ऐक ना जरा. श्रीकांत, मी जरा थोड्या वेळाने बोलते त्यांच्याशी. तुम्ही जरा प्लीज हॉलमध्ये बसता का प्लीज. हो सर. अहिल्या, अहिल्या, तू तू बस आधी, शांत हो, बस. अहिल्या, शांत हो.